हाय, नवीन ब्लॉगची नवीन सुरुवात. आज आपण बघणार आहोत गावदेवीचा मान. या म्हणजे गावदेवीचा मान हा प्रत्येकीकडे दिलेला जातो. म्हणजे आपण कुठेही राहतो, गावाला म्हणावा किंवा कुठेही. तर हा आमचा पहिला गाव होता. मग ह्या गावामध्ये आम्ही पहिला गावदेवीला मान द्यायचो. ते जे मिलन सभेला गावदेवीचं मंदिर आहे तिकडे सर्वजण जाऊन गावदेवीला मान देतात. आणि जे पहिल्यापासून मी तुम्हाला सगळ्या ब्लॉगमध्ये दाखवते की लग्न ठरल्यानंतर एशीवर फिरलं जातं, तिथे नवरी पाया पडते. तसंच इथे आज पण ह्या ब्लॉगमध्ये पूर्ण एशीवर मान दिलेला आहे. म्हणजे ते आपले एशीवर पहिले बोलायचे की आपले देवत फिरतात, देव आपले रक्षण करतात. ते देवांना पहिला त्या एशीवर जे आहे पहिल्याची जी समज आहे त्याच्याप्रमाणे तिकडे मान दिलेला आहे. आपल्या पूर्वज पहिल्यापासून देत आलेले आहेत, तसंच मान ह्याच्यात पण त्या लोकांनी दिलेला आहे. आणि पूर्ण सगळे देवळांमध्ये जायचं, देवांच्या पाया पडलेत आणि पडायचं आणि मग पुढे जायचे. ही पहिल्यापासूनची जी पूर्वजांनी चालू केलेली परंपरा आहे, ह्यामध्ये ब्लॉगमध्ये पण त्या लोकांनी अशीच जपलेली आहे. तर आपण आज ते आपल्या गावदेवीचा मान कसा वाजत गाजत जातो आहे हे तुम्हाला मी ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. आणि ज्या रिक्षा लागलेल्या आहेत गावातल्याच आहेत, जे आपले गावातली रहिवासी ते रिक्षा चालवतात, ते ते रिक्षा घेऊन आपल्या मान जेव्हा जातो म्हणजे गावदेवीला जातो तेव्हा त्या तिकडे रिक्षा लावतात ती लोकं. आणि तो मान सगळीजण त्या रिक्षात बसून घेऊन जातात. आणि सहकार्य पूर्ण गाव एकमेकांना करत असतो. आणि ही सगळ्या तुम्हाला ज्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल, म्हणजे की गावदेवीचा उत्सव म्हणा, हनुमान जयंतीला सर्वच एकत्र येणं, सगळे एकमेकांशी हसून खेळून राहणं आणि एकत्र येऊन हा गावदेवीचा मान देणं, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि तो मान आज हसत खेळत गावदेवीचा मान त्या लोकांनी गावदेवीपर्यंत नेलेला आहे. आणि गावातल्या महिला पुरुष सर्व एकत्र आलेले आहेत. आणि प्लस म्हणजे वाजत गाजत आपला गावदेवीचा मान दरवर्षी जातो. तो ह्या वर्षीसुद्धा गावदेवीला मान तसंच वाजत गाजत दिलेला आहे.
गेला मग तो कोंबड्याच्या येते